हॅलो फ्रेंड्स, तर परत एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या शिव लर्निंग क्लासेस या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण अंकगणिती श्रेणी यामधील 3 गुणांचे प्रश्न पाहणार आहोत. बघा, आज थेरॉटिकल एक्झाम्पल दिले आपण बऱ्यापैकी. मागच्या एक मार्काचे 2 मार्काचे प्रश्नांमध्ये आपण प्रश्न घेतले होते. SN फॉर्म्युला यूज करून 1 मार्काचे 2 मार्काचे कोणत्या टाईपचे येतं. आता 3 मार्काचे बघा थेरॉटिकल सगळे एक्झाम्पल आहेत. थेरीचे एक्झाम्पल पाहून आपल्याला त्यात फॉर्म्युला यूज करावा लागणार आहे. पहिला प्रश्न बघा दिलेला आहे. सचिनने राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रामध्ये पहिल्या वर्षी ₹5,000, दुसऱ्या वर्षी ₹7,000, तिसऱ्या वर्षी 9,000 याप्रमाणे रक्कम गुंतवली तर त्याची 12 वर्षातील एकूण गुंतवणूक किती? आता थेरॉटिकल एक्झाम्पल आहे बघा. यामध्ये कशा प्रकारे आपल्याला फॉर्म्युला यूज करावा लागणार आहे. कसं का आपण बघा इथे काय दिलं, पहिल्या वर्षी 5,000, दुसरं 7,000 आणि तिसरं 9,000. मग यावरून आपल्याला काय लक्षात येतं, ही एक अंकगणिती श्रेणी दिली आहे. बघा, पहिली दिले T1, T2, T3 हे आपण कन्सिडर करायला काही हरकत नाही. बघा, मग त्यामुळे आपण काय जे एक्झाम्पलमध्ये ऑलरेडी दिलं आहे थेरॉटिकल एक्झाम्पलमध्ये काय महत्त्वाचं, जे दिलेलं आहे ते उत्तरामध्ये अगोदर सर्व सुरुवातीला मांडून घ्यायचं. का तर त्याला मार्क असतात, अर्धा मार्क्स. जे दिले ते मांडून घ्या, त्यानुसार आपल्याला मग कोणता फॉर्म्युला यूज करावा लागेल ते आपोआप समजेल. ठीक आहे, मग जे दिले आपण ते अगोदर लिहून घेऊयात. काय दिले, T1, T2, T3 आपण हे कन्सिडर करूयात. म्हणजेच काय, ही एक अंकगणिती श्रेणीच दिलेली आहे. म्हणून जे दिले ते लिहून घेतलं. सचिनने 3 वर्षात गुंतवलेल्या रकमा 5,000, 7,000 आणि 9,000 हे लिहून घेऊ आपण. बरोबर, हे जे दिलंय ते लिहून घेतलं. मग बघा, जर आपण हे T1, T2, T3 कन्सिडर केलं तर यांचा सामान्य फरक बघा सेम येईल का? बघा, 7,000 म्हणजे T2 मायनस T1 केलं, 7,000तून 5,000 गेले तर काय येणार आहे, 2,000. बरोबर, T3 मायनस T2 केल्यावर 9,000 वजा 7,000 2,000 येते. म्हणजे ह्यांचा सामान्य फरक पण आपल्याला यावरून काढता येईल. म्हणजेच काय, आपण पुढे लिहून घ्या. म्हणून ही अंकगणिती श्रेणी आहे आणि त्याचा सामान्य फरक आहे आणि त्यांचा सामान्य फरक D आणि त्यांचा सामान्य फरक D किती येतोय? सामान्य फरक D 2,000. बरोबर, आता आपल्याला T1, T2, T3 मिळाले, त्यावरून आपण D काढला 2,000 आणि आपल्याला A काय मिळेल मग A T1 म्हणजेच काय असतो, A असतो. बरोबर, T1 काय आहे, 5,000. राईट. बघा, जे आपल्याला या प्रॉब्लेम म्हणजे एक्झाम्पलमध्ये दिलेलं आहे ते आपण ज्या कंडिशन दिल्या आहेत त्या सगळ्या आपण लिहून घेतो. त्याच्यावरून आपल्याला या सगळ्या व्हॅल्यू मिळाल्यात. आता राहिलं काय बघा, पुढे काय दिले, याप्रमाणे रक्कम गुंतवली तर त्याची 12 वर्षातील एकूण गुंतवणूक किती? 12 वर्षातील एकूण गुंतवणूक म्हणजेच काय, 12 वर्ष म्हणजेच N. राईट, N म्हणजेच काय आला, 12. मग आता आपल्याला काय करायचं आहे, S2ची किंमत काढावी लागणार आहे. मग आपल्याला फॉर्म्युला कोणता यूज करावा लागणार, SNचा फॉर्म्युला. राईट, SN इक्वल टू N/2 2A प्लस N-1 इंटू D ब्रॅकेट कंप्लीट. बरोबर, हा फॉर्म्युला सर्वांना माहिती आहे. आता या फॉर्म्युलामध्ये आपल्याला फक्त व्हॅल्यू पुट करायच्याच. म्हणून S12 इक्वल टू N किती आहे, 12 डिवाइड बाय 2 इंटू A किती आहे बघा, 5,000 अधिक N किती आहे, 12 वजा 1 गुणिले D किती आलेला आहे, 2,000. बरोबर, अशा पद्धतीने व्हॅल्यू आपण पुट करून घेतल्या. त्यानंतर बघा, बे
बेसक 12 राहिले 6 ब्रॅकेटमध्ये काय येईल इथे 5000ने 2ला गुणलं तर किती येईल हे शून्य आहे असे मांडून घ्या अगोदर तिन्हीच्या तिन्ही 5 दुने 10 किती येते बघा त्यांचा गुणाकार 10000 राईट प्लस आता बघा हे ओरली करा 12तून 1 गेला 11 11 गुणिले 2000 काय करायचं 2000 याच्या पुढे किती शून्य आहेत 3 मग 3 शून्य अगोदर मांडून घ्या इथे राहिले 11 तुम्हाला समजण्यासाठी मांडते बघा 12तून 1 गेला 11 11 गुणिले 2 किती येत आहेत 11 दुने 22 बरोबर 22 आहे असा मांडून घेतला आणि हे 3 शून्य पुढे ॲज इट इज राईट अशा पद्धतीने गुणाकार करायचा सोपा जो गुणाकार असतो ते ओरली केला तरी चालेल बघा 6 गुणिले किती ब्रॅकेटमध्ये काय येईल 10000 अधिक 22 22 आणि 10 बघा हे इथं पण बेरीज करताना 3 शून्य मांडून घ्या जे आहे ते 22 आणि 10 किती झाले 22 आणि 10 32 बरोबर किती आले 32000 आता 32000 गुणिले 6 किती येईल हे 3 शून्य मांडून घेतले बरोबर हे 3 शून्य मांडून घ्या 6ने या 2ला गुणा 6 दुने 12 2 मांडला हातच्या आला किती 1 6 गुणिले 3 6 त्रिक 18 18 आणि हातचा आलेला 1 19 बरोबर किती उत्तर येते 1,92,000 राईट 1,92,000 बघा खूप सोप्या पद्धतीने किती सोपी स्टेप आहे सोप्या पद्धतीने आपण एक्झाम्पल सॉल्व केलं मग खाली सेंटेन्स लिहायला विसरायचं नाही काय लिहिणार मग सचिनने 12 वर्षात किती रक्कम गुंतवली 1,92,000 सचिनने 12 वर्षात रुपये 1,92,000 रुपये गुंतविले अशा पद्धतीने हे सेंटेन्स लिहायला विसरायचं नाही याला अर्धा मार्क असतो मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे खाली सेंटेन्स लिहायला विसरायचं नाही जे उत्तर आहे ते द्यायचं जे थिअरॉटिकल जे विचारलेलं आहे तशाच पद्धतीने ते सेंटेन्समध्ये लिहायचं राईट बघा अशा पद्धतीने आपण जे एक्झाम्पल दिले त्याच एक्झाम्पलमधले आपल्या सगळ्या व्हॅल्यू आपल्याला मिळाल्या ही एक अंकगणिती श्रेणी आहे आपल्याला समजलं मग आपण डी काढून घेतला डी मिळाला मग ए मिळाला ए काय T1 आपण कन्सिडर जेव्हा अंकगणिती श्रेणी असते T1 म्हणजेच काय असतो ए असतो राईट मग आपण SNचा फॉर्म्युला यूज करून अशा पद्धतीने हे एक्झाम्पल सॉल्व केलं तर आपला आजचा हा व्हिडिओ आपण इथेच एंड करूयात नेक्स्ट एक्झाम्पल नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आपण तर आजचा आपला व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा आवडल्यास लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असेच मी तुमच्यासाठी छान व्हिडिओ आणि ज्यांना खरंच 10वीमध्ये पास व्हायचं आहे ना त्यांनी खरंच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण 10वीसाठी जे इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे जे इम्पॉर्टंट सर्व काही गणितासाठी जे महत्त्वपूर्ण जी माहिती आहे ना ते तुम्हाला या चॅनलवर नक्कीच भेटणार आहे चला थांबूयात आपण आपलाच व्हिडिओ थँक्यू